मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांची पत्रकार परिषद. मनसे सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या संतोष धुरीच्या सर्वच आरोपांवरती थेट उत्तर. कालपासनं अनेक माध्यमांनी समाज माध्यमांवर अनेक चर्चा होत्या की संदीप देशपांडेनी मनसे पक्ष सोडला. काहींनी तर अगदी अतिरंजित बातम्या दिल्या की संदीप देशपांडेंचा भाजपमध्ये प्रवेश सुद्धा झाला, अशाही काही बातम्या मी बघितल्या. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम देणं आवश्यक होतं. बरं, काही लोकांनी असंही चालवलं की मला माध्यमांची बोलायला बंदी घातलेली आहे वगैरे वगैरे वगैरे. असा कुठलाही विषय नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे. माझ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, मुंबई शहराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. त्याप्रमाणे मी पूर्णपणे काम करतोय. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की अशा कुठल्याही अफवा आपण पसरू नये. ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. तुमचे मित्र संतोष धुरी यांनी मनसेमध्ये गट कारस्थानी आहेत, थेट तुमच्या नेत्यांचं नाव घेतलंय. मला असं वाटतं संतोष धुरी काय बोलतोय त्या प्रत्येक गोष्टीवर मी रिॲक्ट करण्याची गरज नाही. त्याचा एक दृष्टिकोन असू शकतो. प्रत्येक माणसाचा एक दृष्टिकोन असतो. आता इथे एवढे सगळेजण आहेत, प्रत्येकाचा एकच कॉमन दृष्टिकोन असेल असं नाही. त्याचा एक दृष्टिकोन आहे, माझा एक दृष्टिकोन आहे. तो त्याच्या दृष्टिकोनातनं बोलतो, मी माझ्या दृष्टिकोनातनं बोलतो. जसं आपण म्हणतो, आपण लहानपणी गोष्ट वाचलेली, हत्ती जो शेपटीला हात लावतो त्याला वाटतं हत्ती शेपटीसारखा आहे, जो खांबाला हात लावतो त्याला वाटतं हत्ती खांबासारखा आहे. पण तसं काही नसतं. हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा भाग असतो. त्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे का बरोबर आहे या चर्चेत मला जायचं नाही. ही चर्चा मी करणार नाही. त्याचा निर्णय त्यांनी घेतला, त्याचा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे येणारा काळ ठरवेल. आज मला त्या चर्चेत जायचं नाही आणि त्यांनी त्याचा निर्णय घेतला, मी माझा निर्णय घेतलाय. 6 मध्ये 2 किल्ले सरेंडर केलेत असा थेट आरोप पण आहे. मी पुन्हा सांगितलं तुम्हाला, त्याच्या प्रत्येक स्टेटमेंटला मी उत्तर देणार नाही. याचं कारण असं, तो त्याच्या दृष्टिकोनातनं बोलला, माझा दृष्टिकोन तसा नाही. मागे काही दिवसांपासून चर्चा आहे की मनसेमधल्या निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला डावललं जाते, युतीमध्ये उमेदवार निश्चितीमध्ये तुम्हाला विचारात घेतलं गेलं नाही, म्हणून तुम्ही नाराज आहात. तुम्ही मनसेत नाराज आहात का? मुळात असं आहे की बघा, ज्या वेळेला मला 2012ला सन्मान्य राजसाहेबांनी तिकीट दिलं त्यावेळेला अनेक इच्छुक होते. यशवंत किल्लेदार होते, त्यावेळेचे पहिले प्रकाश पाटणकर आता आहेत ते होते. या सगळ्यांना डावलून मला तिकीट दिलं साहेब. त्यावेळेला मी त्यांना हे विचारलं नाही की या सगळ्यांना का डावलं आणि मलाच का तिकीट दिलं. त्यामुळे एखाद्या प्रक्रियेत पक्षाच्या मी नसेन तर मला हे मी का विचारू त्यांना की या प्रक्रियेत मी का नव्हतो आणि तेच का आहे. मला वाटतं हा पक्षाचा निर्णय आहे आणि तो आपण मान्य करायला पाहिजे. तुम्ही नाराज आहात दिसतोय. परंतु म्हणजे संतोषजी जेव्हापासून बाहेर पडले सातत्याने ते जेव्हा त्यांच्यावर होणाऱ्या त्यांना ज्या काही त्रुटी आढळल्या त्या त्रुटीमध्ये त्यांनी स्वतःच्या बरोबरीनं तुमचं नाव घेतलेलं आहे सातत्यानं. तर त्यामुळे आणि आतापर्यंतच्या आंदोलनांमध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये आम्ही तुम्हाला एकत्रित पाहिले. ती जय वीरूची जोडी म्हणून प्रसिद्ध आहे मनसेतली. असं असताना एक जण दुसरा निर्णय घेतो आणि तो सांगत असताना सातत्यानं तुमचं नाव घेतो. तर अशा वेळेला हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे की पक्षांतर्गत कुरबुरीचे तुम्ही सुद्धा बळी पडतायत का? कारण संतोष जाण्यांच्या नंतर सुद्धा मनसेला सतत गळती लागलेलीच आहे. कारण वीरेन तांडेल गेले, तुमच्या कुर्ल्याच्या ज्या महिला विभाग अध्यक्ष आहेत त्यांनी काल 100 महिलांसह शिंदेमध्ये प्रवेश केला. पक्षात ही मंडळी जी आहे, विशेषतः तिकीट वाटप झाल्यानंतर आता कोणाला चान्स नाहीये नव्यानं तिकीट मिळण्याचं. असं असताना ही बंडाळी उफाळून येत आहे. याला जबाबदार कोण आहे आणि याच्या संदर्भात चर्चा होत नाहीये का? मला असं वाटतं की बघा कसं असतं, युती म्हटल्यानंतर जे काय जागा वाटप होतो, ज्या काय चर्चा होत, 100% समाधानी हे कोणीच असत नाही, ना त्यांच्याकडचे ना आमच्याकडचे. तो प्रोसिजरचा भाग आहे, तो सगळ्यांनी ऍक्सेप्ट करायला पाहिजे. मे बी असं झालं असेल की आम्ही पहिल्यांदाच युती केली त्यामुळे आम्हाला या गोष्टीची सवय नाही.
त्यामुळे कदाचित कार्यकर्त्यांचं मन थोडं विचलित होत असावं, पण आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा चालू आहे आमची आणि आम्ही चर्चा करतोय. एवढे पक्ष प्रवेश होत आहेत म्हणजे भगदाड मनसेलाच पडतंय, तर एकंदरीत या म्हणजे या विचारांचा किंवा या गोष्टींचा कुठं काही विचारबंधन होत नाहीये का पक्षांना? नाही, आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय ना. मी सांगितलं ना, आमची सातत्याने जे आम्हाला कळतंय की हे नाराज आहेत त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे, त्यांना समजवणं चालू आहे. काही लोक समजतायत, काही लोक नाही समजतायत, त्याला काय करणार. निर्णय प्रक्रियेत डावलण्याचा त्यांचा पण आरोप आहे. कोणाचा? इतर वीरेंद्र तांडेल असेल किंवा इतरांचा. नाही बघा, आता मी तुम्हाला सांगितलं की पक्ष नेतृत्वाने विचार करायला हवा. असं आहे की जी चर्चा व्हायची ती होऊन गेलेली आहे. आता त्याच्याबद्दल चर्चा करण्यात काय अर्थ नाही. आता आमच्या पुढचं उद्दिष्ट हे आहे की ज्या जागा आम्हाला मिळालेल्या आहेत 52 जागा, त्यातल्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणायच्या ह्याचा प्रयत्न करणं माझं काम आहे शहर अध्यक्ष म्हणून. आणि माझ्या मते सर्व महाराष्ट्र सैनिकांनी या सगळ्या चर्चा बाजूला सारून आपला उमेदवार कसा निवडून येईल याच्यासाठी काम करायला पाहिजे. जो युतीचा उमेदवार आहे, जिथे जिथे आमचे महाराष्ट्र सैनिक काम करतायत त्यांनी तो युतीचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून आणता येईल याचा विचार करावा. या वायफळ चर्चेत कोणीही पडू नये. संदीपजी, तुम्ही मुंबई अध्यक्ष आहात. कुशल धुरी जे आपले उमेदवार आहेत त्यांच्या बंधूंनी मनीष धुरी यांनी काल पत्र लिहिलं राज ठाकरे यांना आणि त्यात त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की तिथे जे युबीटीचे बंडखोर आहेत त्या बंडखोराच्या प्रचाराला किंवा त्या बंडखोराच्या सहवासामध्ये अनिल परब दिसतात, पण तेच मनीष धुरी यांच्या कुशल धुरी यांच्या प्रचारामध्ये कुठेही दिसत नाही. असं करणं म्हणजे ही युतीमध्ये केलेली गद्दारी नाही आहे का एक प्रकारची? या संदर्भामध्ये काही चर्चा नाही झाली का? या संदर्भात सन्माननीय राजसाहेबांच्या कानावर आम्ही या गोष्टी घातल्यात आणि योग्य तो निर्णय ते करतील. आपण आपल्या समाज माध्यमांवर देखील जे अपक्ष आहेत, जे आपल्याच पक्षामध्ये होत्या, ज्या आता अपक्ष लढतात, त्यांचे पोस्ट सातत्याने दिसतात. त्या संदर्भात नेमकं जातात, त्याला काय करू. मुख्यमंत्र्यांनी काल मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत म्हणतात की बाळासाहेब ठाकरे हेच ठाकरेंचा ब्रँड होते, इतर कोणी नाहीये. दोन्ही ठाकरे बंधूंना पुन्हा एकदा त्यांनी बोलायला लावला. नाही, मुळात मला असं वाटतं ठाकरे हा ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे आणि विचार कधीही संपत नसतो, विचार हा चालू राहतो. देशपांडे सर मुळात जे प्रश्न एकंदरीत येतात की संतोष धुरींच्या पक्ष प्रवेशानंतर तुम्ही एकेकाळी म्हणजे अंतर आलं असं त्यांचं म्हणणं होतं. संतोष धुरींचं काल जे म्हणणं होतं ते माझ्यामध्ये आणि आता संदीप देशपांडेमध्ये अंतर आलं मैत्रीमध्ये. मुळात मनसैनिकांनी आता असं ठरवलंय संतोष धुरी भाजपामध्ये गेले म्हणजे संदीप देशपांडे भाजपच्या वाटेवर, असं त्यांनी मनोमन ठरवलं. माध्यमांमध्ये बातम्या आल्या त्याचा आधार असू शकतो, पण एकंदरीतच मनसैनिकांनी पण अशी आता धारणा केलेली दिसते. बऱ्याच मनसैनिकांसोबत माझं बोलणं झालंय, त्यांची मनधारणा अशी झाली आहे की संदीप देशपांडे पण काही दिवसात सहकारी आहेत. त्यांची कोणाची काय धारणा, कोणी काय करावी याच्यावर मला असं वाटतं त्यांची धारणा करण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा खूप सिंहाचा वाटा आहे. देशपांडे जी पैनग्राम है, उद्धव ठाकरे गुट के शिंदे जी के गुट के उम्मीदवार थे, वो प्रचार कर रहे थे. तब प्रचार के दौरान उन पर चाकू से हमला कर दिया गया. मुंबई में इस तरह की घटना चौंकाने वाली दिन दहाड़े. मला असं वाटतं की निवडणूक यंत्रणा या पद्धतीने काम करते. ही असं कधी महाराष्ट्रात घडलं नव्हतं बिहार सरकारने याचं की कोणतरी काहीतरी करतंय आणि इलेक्शन किंवा निवडणुकीच्या प्रक्रिये दरम्यान असे चाकूनी हल्ले बिल्ले, मला वाटतं हे अनएक्सेप्टेबल आहे. So there are rumors that you are on your way to joining Bharatiya Janata Party after Santosh Dhuri. What is the reality? Are you upset with the kinds of roles that you were expecting in the party, which are alleged that you are not getting? I think you have well said that there are rumors. So there are. The thing is that see what he has said and what he wants to say, Santosh Dhuri. That is his perception of the entire situation. My perception is different. I am working for Maharashtra Navnirman Sena. I am Mumbai president for Maharashtra Navnirman Sena. And my first priority right now is to support all my Maharashtra Sainiks and get as much as possible seats elected, whichever seats are allotted to us. तुमची भारतीय जनता पार्टी वारंवार आरोप करत होती की भारतीय जनता पार्टीने आता अकोटमध्ये MIM शी युती केली. अकोटमध्ये मी बघितली बातमी, अकोटमध्ये कुठली इलेक्शन आहे?
माझं गाव आहे अकोट, नगर परिषद होती तिकडे, महानगरपालिका नाही अकोट. नगरपरिषद कुठली? हा परिषदेमध्ये सत्ता बसवली त्यांनी, बसवायचा अच्छा, प्रयत्न सत्ता बसवली. त्याच्यावर म्हटलं हा प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारला पाहिजे तुम्ही. का नाही विचार? अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत मग एक्झॅक्टली मग हे प्रश्न विचारले पाहिजे. आणि अंबरनाथमध्ये परेड कार्यक्रम करून त्यांनी काँग्रेसची नगरसेवक जवळपास आता भाजपात प्रवेश करतील आणि ती भाजपाकडे जाते. मला वाटतं याची उत्तर त्या त्या पक्षाने दिली पाहिजे आणि जनता म्हणून आपण हे प्रश्न विचारले पाहिजेत ना, की ज्यांच्या एकमेकांच्या विरोधात तुम्ही लढला, तुम्ही एकमेक कसे बरोबर येता, हा प्रश्न विचारलाच गेला पाहिजे. संदीपजी, संतोष जे बोलताय त्याच्यामध्ये वारंवार एक प्रश्न असा येतो की निवडणूक प्रक्रिया आणि प्रचार प्रक्रिया या दोन्ही पासून तुम्हा दोघांना लांब ठेवा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. यात किती तथ्यता आहे? मन मोकळं करा. आता मला असं वाटतं की माझं मन मोकळेपणानेच बोलतो हा मी कधी अडवून नाही बोलत. तुमच्याशी मोकळेपणाने बोलतो, मनात एक बाहेर एक ठेवत नाही. मला वाटतं संतोष धुरींचे जे आरोप आहेत त्या आरोपामध्ये किती खरं किती खोटं हे जे करतायत आरोप त्यांना माहिती. मला अशा प्रकारे कोणी सांगितलेलं आठवत नाही. पण संदीपजी, तुम्ही मुंबई अध्यक्ष आहात, ते आरोप करताय तुम्ही, मी त्याच्यावर बोलणार नाही. पण निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही नव्हतात हे स्पष्ट होतं, बैठकांना तुम्ही नव्हतात हे देखील अनेकांकडनं आपण समजून घेतलंय. 53 जागा अवघ्या मनसेला मिळाल्या, त्यात किती जागा निवडून येतील असं तुम्हाला वाटतं आणि ज्या दिल्यात त्या समाधानकारक आहेत का? ना असं आहे की मी तुम्हाला म्हटलं आता चर्चा, जागा वाटपाची चर्चा, त्याच्यात किती जागा मिळाल्या, ह्या बरोबर मिळाल्या का चुकीच्या मिळाल्या, या चर्चेत कशाला जायचं. आता जे समोर आहे त्याच्यातल्या मॅक्झिमम जागा आपल्याला कशा जिंकता येतील, मला वाटतं हा प्रयत्न असला पाहिजे. आता ती जागा चुकीची, ही जागा बरोबर, ही मिळायला पाहिजे होती, ती सोडायला पाहिजे होती, या चर्चेला आता काय अर्थ नाही ना, कशाला त्या गोष्टीत पडायच्या. आता जे आपल्याकडे आहे त्यातनं चांगला आउटपुट कसा द्यायचा, मला वाटतं याचा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी विचार केला पाहिजे. नाही, एकूण आता जे सिच्युएशन आहे, अवघे 5-6 दिवस राहिलेले आहेत मतदाना, आणि त्यावेळेला या सगळ्या कुरबुरी पुढे येणं, रोज पक्षाला एकेका व्यक्तीची गळती लागणं, सातत्यानं जे नेतृत्व आत्ताच्या घडीला आहे राज ठाकरेंच्या आजूबाजूला त्यांच्यावर आरोप होणं, हा प्रत्येक निवडणुकीचा भाग असतो असं म्हणायचं का? कारण ज्या पद्धतीने, कारण असं नाहीये की काल परवा लोक आलेत पक्षात आणि आज ते गेले. पक्षातले जुने सहकारी जे राज ठाकरे बाहेर पडल्या वेळेला होते तिथपासून जवळजवळ 20-20 वर्षाचा प्रवास सगळ्यांनी राज ठाकरेंबरोबर केला, असे सहकारी राज ठाकरेंना सोडून जात आहेत. मी तुम्हाला तेच सांगितलं की यावेळेला पहिल्यांदा आम्ही युती केली, त्यामुळे 100% ज्याला म्हणतो समाधान हे कोणाचाच होऊ शकणार नाही. आणि आम्ही त्यांना समजवतो की युतीमध्ये हा प्रोसेसचा भाग आहे, एखादी जागा मिळते, एखादी जागा नाही मिळत, किंवा काही त्यांच्या जे काय कुरबुरी असतील त्यांच्याशी चर्चा करून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय. जे समजतात ते थांबतात, जे समजत नाही ते जात आहेत. देशपांडे साहेब, 2017चा मागच्या काही पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही उल्लेख केला, 2017 मध्ये तुम्ही मातोश्रीवर गेला, परत तुम्ही उत्तर देणार नाही मला माहिती आहे, पण संतोष धुरींनी असं पण आरोप केलाय की 2017 मध्ये त्या प्रक्रियेचा मी भाग होतो, माझे सहकारी संदीप देशपांडे सोबत. एकदा तर ते एकटाच, म्हणजे त्यांनी ट्रॅप हा शब्द वापरला. थोडं खुलवून सांगा तो प्रकरण काय. मला असं वाटतं आता त्याची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. So political parties with completely opposite ideologies are coming together in this election. In Meera Bhayandar, Pratap Sarnaik is alleging that Bharatiya Janata Party is supporting MIM for the rallies, and the BJP is alleging that Shinde group has already planned to go with Congress party. How do you look at? See, I think all political parties, those who are doing all these things, making alliance with opposite ideologies, are doing all these things only to gain power. There is no ideology left with them. Their only and sole aim is to gain power. संदीपजी, काल एक अजून धक्कादायक प्रकार असा पुढे आला कल्याण डोंबिवलीमध्ये की उबाठाचे उमेदवार आहेत रामचंद्र गणपत माने यांनी कल्याण डोंबिवलीमधनं उबाठाच्या चिन्हावर उमेदवारी भरली. आता काही दिवसावर मतदान आहे आणि काल त्यांनी तिथल्या शिंदेच्या उमेदवाराला संपूर्ण पाठिंबा दर्शवला आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सुद्धा करून टाकला.
ॲस्टॉनिशिंग, अनाकलनीय. देशपांडे सर, तुमचे शाखा अध्यक्ष आहेत मारुती दळवी. फार हल्ला करताना एवढं काय महत्वाचं नाही. सध्या चर्चा आहे की संदीप देशपांडे नाराज आहेत की मनसे सोडून भाजपत प्रवेश करतील. कितपत तथ्य वाटतं? तुम्ही सांगा. तुम्हाला आता इथे मी जे काय बोललो त्याच्यावरनं काही तथ्य वाटतंय का त्याच्यात? मला वाटतं चर्चा घडवून पण आणता येतात आणि त्यांचं तर सोशल मीडिया खूप पॉवरफुल आहे. तुम्ही मनसेत आहात आणि मनसेत मी काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक आहे. सध्या माझ्या पुढे एकच प्रश्न आहे की माझ्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील त्यासाठी मी काम करतो. धन्यवाद.